माझं नाव नम्रता आहे. लग्नानंतर माझ्या पतीला वारंवार त्याच्या व्यवसायात तोटा होत राहिला. हळूहळू त्याचं सगळं भांडवल बुडालं. यामुळे तो खूप खचून गेला होता आणि त्याच्या मनात प्रचंड खंत निर्माण झाली होती. शेवटी त्रासून त्याने मला अपशकुनी समजत घटस्फोट दिला. माझ्या सासूबाईंनी मला जोरजोरात मारत संतापून म्हणाल्या की ही आमच्या घरात आल्यापासून माझ्या मुलाचा व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. तुझे पाऊल आमच्यासाठी अशुभ आहे. तुझ्यासारख्या बायका घरात नसाव्यात. तुझ्यासारख्या बाईला असंच करायला हवं. त्यांनी माझ्यासोबत भयंकर अपमानास्पद वागणूक केली. मी रडत राहिले, ओरडत राहिले, पण माझा काहीही दोष नसतानाही कुणी माझ्या वेदना समजून घेतल्या नाहीत. शेवटी मला माझ्या सासरच्या घरातून नाईलाजाने बाहेर पडावं लागलं. तसेही मी अनाथ होते. या जगात माझं कुणीच नव्हतं. मी सर्व बाजूंनी एकटी आणि असहाय्य झाले होते. नंतर पोटाची खळगी भरवण्यासाठी मी एका कारखान्यात नोकरी करू लागले. तिथल्या मालकाला माझ्या आल्यापासून दर महिन्याला लाखोंचा नफा होऊ लागला. तो नेहमी म्हणायचा की नम्रता, ज्या दिवसापासून तू इथे कामाला लागली आहेस त्या दिवसापासून आम्हाला फक्त फायदा होत आहे. त्याने एका कारखान्यातून 5 कारखाने उभे केले. तो माझा खूप ऋणी झाला होता. एके दिवशी त्याने मला आपल्या कार्यालयात बोलावलं आणि म्हणाला की तू माझ्याशी लग्न करशील का? त्याचा हा प्रश्न ऐकून मी अवाक झाले. पण जसेच मी त्याचा चेहरा नीट पाहिला तसे माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी थेट त्याच्या पायाशी कोसळले आणि फुटफुटून रडू लागले. कारण तो तर माझे आई वडील या जगात नव्हते. मी लहानपणापासूनच अनाथ होते आणि माझ्या मावशीकडे राहत होते. ज्या दिवशी माझं पहिलं नातं आलं त्या दिवशीच माझ्या मावशीने माझं लग्न ठरवलं. कारण त्यांच्यासाठी मी एक मोठा भार होते आणि त्या शक्य तितक्या लवकर माझ्यापासून सुटका करू इच्छित होत्या. माझं वयही खूप कमी होतं. मला त्या वयात लग्न करायचं नव्हतं. पण स्वतःच्या जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी मावशीने माझं लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्या मुलाचं नाव अजय होतं. तो माझ्या दिवंगत वडिलांचा जिवलग मित्र विशाल यांचा मुलगा होता आणि तो परदेशात शिक्षण पूर्ण करून नुकताच परतला होता. मी दिसायला सुंदर असल्यामुळे अजयच्या आईला मी लगेच आवडले आणि साध्या पद्धतीने आमचं लग्न झालं. कारण माझ्या मावशीच्या नवऱ्याने म्हणजेच काकांनी आधीच स्पष्ट केलं होतं की तुम्हाला हवं असेल तर हिला तुमच्या घरात सून म्हणून घेऊन जा, पण आम्ही हिला आमच्याकडून काहीही हुंडा देऊ शकणार नाही. अजय आणि त्याच्या आईला याबद्दल काहीही आक्षेप नव्हता. त्यामुळे त्यांनी मला त्यांच्या घरची सून बनवायचं ठरवलं. विधी संपून मी माझ्या सासरच्या घरी आले. मी नवरी बनून खोलीत बसले होते तेव्हा अजय खोलीत आला. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. त्याने खोलीत येताच ना माझी चौकशी केली ना माझ्याशी प्रेमाचे एकही शब्द बोलला. उलट त्याने लगेचच चिडचिड करत म्हणायला सुरुवात केली की हे लग्न माझ्या इच्छेने झालेलं नाही तर माझ्या वडिलांच्या इच्छेने झालं आहे. मला या लग्नात ना आनंद आहे ना मी या लग्नासाठी तयार आहे. त्याचे हे शब्द ऐकून मी माझी नजर खाली घातली आणि फक्त एवढंच म्हणाले की मला माहीत आहे. त्याने यानंतर माझ्याशी अजिबात संवाद साधला नाही आणि खोलीतून उठून निघून गेला. माझ्या डोळ्यात पाणी आलं. दरवाजा हलक्या आवाजात बंद झाला आणि मला वाटलं कदाचित या दरवाजासोबतच आमच्यातली सत्यता पण बंद झाली असेल. ती संपूर्ण रात्र जागेपणीच गेली. लग्नानंतरच्या माझ्या आयुष्याची पहिली रात्रच अशी विझलेली होती ज्यात ना आनंद होता ना प्रेमाचा एकही शब्द, ना माझी काळजी करणारा कोणी होता. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळी मी सासूबाईंच्या जवळ बसण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी माझी ताटली बाजूला करून सांगितलं की तू तुझा नाश्ता तुझ्या खोलीतच नेऊन कर. मला एकटीला नाश्ता करायला आवडतं. त्यांना काय उत्तर देणार? काही बोलण्याची गरजच नव्हती. त्यांच्या वागणुकीतून मला लगेच कळून आलं की हे लग्न त्यांच्या इच्छेनेही झालेलं नाहीये. या लग्नात जर कोणाची इच्छा होती आणि कोणाला माझी दया आली होती तर ते माझे सासरे होते. ते माझ्या वडिलांच्या लहानपणीचे जिवलग मित्र होते. त्यांच्या मनात विचार आला की आपल्या जिवलग मित्राच्या मुलीचं लग्न आपल्या मुलाशी करावं. मी आता कायम शांत राहू लागले. हळूहळू ती शांतता माझी सवय झाली. एके दिवशी विशाल काकांनी मला त्यांच्यासोबत बाजारात येण्यास सांगितलं. मी त्यांच्यासोबत गेले. ते संपूर्ण वाटेत माझ्याशी बोलत राहिले. ते म्हणाले की तुझे वडील खूप चांगले माणूस होते आणि तुझी आई खूप धैर्यवान स्त्री होती.
ती जिवंत असती तर तुझ्यासाठी काहीतरी वेगळा विचार केला असता. मी म्हणाले की जर माझे आईवडील जिवंत असते तर कदाचित मला हे सगळं सहन करण्याची वेळच आली नसती. हे ऐकून विशाल काका शांत झाले. त्यांना हे माहीत होतं की त्यांच्या कुटुंबातही मला कोणी मनापासून स्वीकारलेलं नाहीये. जेव्हा आम्ही परतलो तेव्हा अजयच्या खोलीतून जोरजोरात आवाज येत होता. तो त्याच्या आईशी वाद घालत होता. मला स्पष्ट ऐकू आलं. अजय म्हणत होता की हे सगळं पप्पांच्या इच्छेने झालं आहे. मी कधी नाही म्हटलं होतं की मला इतक्या लवकर लग्न करायचं आहे. आई, तुम्हाला जर माझ्यासाठी दुसरी मुलगी आवडली होती तर तुम्ही पप्पांशी वाद घालायला हवा होता. तुम्ही मला का ओरडत आहात? तेवढ्यात सासूबाईंचा आवाज कडक झाला. त्या म्हणाल्या की म्हणूनच मी तुला सांगते आहे की तुला तुझ्या वडिलांच्या इच्छेला सहज मान्यता देऊ नये होती. तुला ठामपणे सांगायला हवं होतं की ती मुलगी मला आवडत नाही. जर ती मुलगी खरोखर तुझ्या लायकीची असती तर मी आनंदाने तुझं तिच्याशी लग्न लावून दिलं असतं. मी तुझ्यासाठी एक खूप सुंदर आणि चांगली मुलगी शोधली होती. पण तुझे वडील फक्त एवढंच सांगत राहिले की ती माझ्या मित्राची मुलगी आहे, तिला स्वीकार, तिला आपल्या घरची सून बनव. आता मी लोकांना काय सांगू? समाजात मी हेच सांगते की हो, मुलगी सुंदर आहे, गरीब आहे, म्हणून मी तिला सून म्हणून स्वीकारलं. पण माझं मन तिला कधीच सून म्हणून मान्य करत नाही. तुझ्या वडिलांच्या जुन्या मैत्रीमुळे माझं सगळं बर्बाद झालं. मी माझ्या मुलासाठी काय काय विचार केला होता आणि काय घडलं. हे ऐकून मी दरवाजा मागून हळूच सरकले. मनात आलं होतं की तिथून पळून जावं, पण कुठे जाणार होते? माझं कुठेही ठिकाण नव्हतं. संध्याकाळी अजय पुन्हा खोलीत आला. यावेळी त्याच्या डोळ्यात थोडी नरमाई दिसत होती. कदाचित तो आईसोबतच्या वादानंतर थकला होता किंवा माझ्या शांततेमुळे कंटाळला होता. तो माझ्या जवळ आला आणि म्हणाला की नम्रता, तू काही बोलत नाहीस. जर तुला काही बोलायचं असेल तर तू बोलू शकतेस. मी फक्त एवढंच म्हणाले की मी बोलले तर कदाचित तुम्हाला आणखी जास्त त्रास होईल. त्याने माझ्याकडे नीट लक्ष देऊन पाहिलं आणि म्हणाला की तू खूप सुंदर आहेस. कदाचित म्हणूनच बाबांनी तुला माझ्यासाठी निवडलं आहे. मी हलक्या आवाजात हसू दाबलं आणि मनात थोडं समाधान वाटलं, कारण हे माझ्या नवऱ्याच्या तोंडून निघालेले पहिल्याच कौतुकाचे शब्द होते, ज्यातून मला माझ्या अस्तित्वाची जाणीव झाली होती, जरी ते फक्त माझ्या सौंदर्याबद्दलच का असेनात. माझे सासरे विशाल काकांचे अस्तित्व माझ्यासाठी जणू छतासारखे होते. त्यांच्यामुळे घरातील सगळ्या शांतता आणि तक्रारी दडपल्या जात होत्या. पण ती छत्र अचानक कोसळली. सकाळचा वेळ होता. मी नाश्ता बनवत होते तेव्हा बाहेरून मला आरडाओरडा ऐकू आला. दार उघडून पाहिलं तर नोकराणी धावत येत होती. तिच्या तोंडून फक्त एवढेच शब्द बाहेर आले की मालकांना श्वास घेताच येत नाही. हे ऐकता सगळं काही थांबल्यासारखं वाटलं. अजय आणि माझी सासू धावत गेले. मीही त्यांच्या मागे गेले तर पाहिलं की विशाल काका सोफ्यावर पडले होते. त्यांचा चेहरा पांढरा फटक पडला होता. त्यांना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न झाला, पण ते आधीच या जगाचा निरोप घेऊन गेले होते. डॉक्टरांनी साधा तपास करून सांगितलं की त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. तो क्षण असा होता जणू घरातील शेवटचा प्रकाशाचा दिवा विझला. काही दिवस शोक करणारे लोक येऊन गेले आणि मग घरात प्रचंड शांतता पसरली. तेव्हा अचानक माझ्या सासूंच्या नजरेत बदल झाला. त्यांचे तेवर बदलले आणि वागणूकही बदलली. पूर्वी जी बाई फक्त माझ्यापासून दूर राहायची ती आता मला त्रास देऊ लागली. एके दिवशी त्या माझ्या खोलीच्या दाराशी आल्या. दार जोरात उघडलं आणि म्हणाल्या की ज्या दिवसापासून ही अपशकुनी घरात आली आहे त्या दिवसापासून एकही दिवस शांतीचा पाहिला नाही. त्यांच्या या शब्दांनी मी काही बोलू शकले नाही. फक्त त्यांच्या डोळ्यात वेगळाच भाव दिसत होता, जणू मी काही भूत आहे. अजयने तर आधीपासूनच काही बोललं नव्हतं. तो स्वतःच प्रचंड दुःखात बुडून गेला होता. पण नंतर व्यापारात अडचणी येऊ लागल्या, ज्यामुळे तो फारच त्रस्त राहू लागला. सासरे गेल्यानंतर अजय एकट्यानेच फॅक्टरी सांभाळण्याचा प्रयत्न करत होता. पण दररोज त्याला कुठली ना कुठली अडचण यायचीच. कधी कच्चा माल मिळत नसे तर कधी कामगार संप करायचे तर कधी ऑर्डर रद्द व्हायच्या. एक दिवस तो संतापून घरी आला. त्याने दार जोरात आपटून बंद केलं आणि थेट खोलीत आला. माझ्याकडे पाहत रागाने म्हणाला की कळत नाही काय चाललंय, सगळीकडे फक्त तोटाच तोटा आहे. मी काहीच बोलले नाही. तो पुन्हा पुन्हा बोलतच राहिला.
थोड्या वेळाने मी शांतपणे विचारलं की मी तुझी काही मदत करू शकते का? त्याने मला रागाने पाहिलं आणि म्हणाला की तू तू माझी काय मदत करशील? तुला काय करणार की व्यवसाय कसा चालतो? तू फक्त प्रार्थना कर की सगळं ठीक हो. तो खूपच रागात होता, पण त्याचे शब्द माझ्या मनात बाणासारखे उतरले. संध्याकाळी मी स्वयंपाकघरात काम करत होते. माझी सासू आपल्या मुलीसोबत बसली होती. त्या दोघी आपसात बोलत होत्या. मी त्यांची बोलणी ऐकली. माझी सासू म्हणाली की आता फक्त वरचा देव उरलाय या मुलीच्या अपशकुनापासून वाचवायला. आधी माझ्या नवऱ्याला खाल्लं, आता बाप लेकाचा व्यवसाय आणि सगळं काही संपवून टाकेल. हिचे पाय आमच्यासाठी शुभ नाहीत. ही आमच्यासाठी बर्बादीचा मार्ग बनून आली आहे. माझ्या नंदेने आईच्या बोलण्याला पाठिंबा देत म्हणाली की हो ग आई, मी तर तुला आधीच सांगितलं होतं की आपल्या सुशिक्षित भावासाठी दुसरी मुलगी बघ. पण बाबांच्या हट्टापुढे आम्हा सगळ्यांना मान्य करावं लागलं. बाबांना कोण थांबवणार? जे स्वतः अनाथ आहे, जिने कधी खरी आनंदाची क्षणं पाहिलीच नाहीत, ती आमच्या घरी येऊनही आमच्या आनंदाला डोळा लावून बसली. माझी सासू आता आणखी मोठ्या आवाजात म्हणाली की ही तर ज्या दिवसापासून आमच्या आयुष्यात आली आहे त्या दिवसापासून आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. आता अजून काय बाकी आहे जे ही बर्बाद करणार नाही? माझी नणंद म्हणाली की आई, मला तर आता भाऊचीच काळजी वाटते. भावाचा व्यवसाय हळूहळू तोट्यात चाललाय. असं नको व्हायला की व्यवसायच संपेल आणि भाऊही. हे बोलून ती गप्प बसली. माझी सासू म्हणाली की शुभ बोल. माझा नवरा तर या जगातून गेला. आता जर माझ्या मुलालाही काही झालं तर मी कोणाच्या आधारावर जगणार? पण मी या मुलीला सोडणार नाही. मी दाराशी उभी राहून हे सगळं ऐकत होते. स्वतःवर ताबा ठेवत होते. मग शांतपणे माझे डोळे पुसून मी माझ्या खोलीत परतले. अजयशी काही बोलण्यात आता काहीही फायदा नव्हता, कारण त्याच्या चेहऱ्यावरही आता राग आणि तक्रारी स्पष्ट दिसू लागल्या होत्या. एके दिवशी अजय फॅक्टरीतून घरी आला तेव्हा त्याच्या आईने त्याला थांबवलं आणि म्हणाली की बाळा, बघ, मी तुझं भलं इच्छिते. या मुलीपासून वेगळा हो. हिला आपल्या घरातून बाहेर काढ. ही मुलगी तिच्या अपशकुनी पावलांसह या घरात आली आहे. आपल्या घरातील आनंदासोबतच तुलाही संपवून टाकेल. अजयने संतापून हात झटकला आणि म्हणाला की आई प्लीज, बाबानंतर सगळं काही माझ्या खांद्यावर आहे. मला काम करू दे. रोज रोज हेच बोलणं ऐकून मी कंटाळलो आहे. हे ऐकताच माझी सासू गप्प बसली, पण तिच्या चेहऱ्यावर अशी शांतता होती जणू एखाद्या वादळाच्या आधीची भयानक शांतता. काही दिवसांनी मी जेवणाच्या टेबलावर भात ठेवला तेव्हा माझ्या सासूने प्लेट उलटली आणि संतापाने म्हणाली की हा भात आहे का? यात तर मिठाचं नावही नाही. काही शिकली आहेस का आयुष्यात की फक्त आपल्या सौंदर्यावरच गर्व करत बसली आहेस? माझा नवरा अजयही तिथेच बसला होता. त्याने एक नजर माझ्याकडे पाहिलं पण काहीच बोलला नाही. फक्त पाण्याचा ग्लास उचलला आणि शांतपणे पिऊ लागला. घराचं वातावरण आता दिवसेंदिवस अधिकच ताणतणावपूर्ण आणि जड होत चाललं होतं. अजयच्या डोळ्यात आता ती सौम्यता उरली नव्हती जी पूर्वी कधीतरी क्वचित दिसायची. माझी सासू तर आधीपासूनच माझ्याशी खूप कठोर वागत होती, पण आता जणू प्रत्येक क्षणी ती मला काहीतरी दोष द्यायची किंवा रागात काहीतरी माझ्यावर फेकायचा प्रसंग शोधत होती. कधी शब्दांच्या वाराने तर कधी आरोपांच्या वादळाने. मी फक्त माझ्या खोलीच्या भिंतीकडे पाहत बसायचे. त्या भिंतींनीच माझे सगळे अश्रू शांतपणे पाहिले होते. अजय दिवसभर फॅक्टरीत असायचा, पण संध्याकाळी आल्यावरही माझ्याशी काही बोलत नसे. मी जेवण बनवून तयार ठेवायचे. तो शांतपणे खायचा, पण काही न बोलता. कधी कधी फक्त एवढंच बोलायचा की मीठ जास्त आहे किंवा तेल थोडं जास्त आहे. एका संध्याकाळी मी स्वयंपाकघरात होते तेव्हा अजयचा मोबाईल टेबलावर पडलेला होता आणि वाजू लागला. स्क्रीनवर एक अनोळखी नंबर दिसत होता आणि त्याच्यासोबत एका मुलीचं नावही झळकत होतं, सुरभी. फोन वारंवार वाजत होता. मी विचार केला की कदाचित काहीतरी अत्यंत महत्त्वाचं असेल, म्हणून थोडं संकोचात मी फोन उचलला आणि हळू आवाजात म्हणाले की हॅलो. समोरून एक नाजूक कोमलसा आवाज आला, अजय, तू अजून आला का नाहीस? मी किती वेळेपासून तुझी वाट पाहते. हे ऐकताच मी जणू दगडासारखी स्तब्ध झाले. माझ्या तोंडून फक्त एवढंच बाहेर पडलं की आपण कोण? हे ऐकताच समोरची व्यक्ती पूर्णपणे शांत झाली आणि लगेचच कॉल कट झाला. मी फोन खाली ठेवला होता.
तेव्हाच अजय खोलीत आला. त्याने माझ्या हातात आपला मोबाईल पाहिला. क्षणात त्याचा चेहरा बदलला आणि तो रागाने म्हणाला की तू माझा फोन का उचललास? मी घाबरत म्हणाले की फोन वारंवार वाजत होता. मी फक्त रिसीव्ह केला. अजयने रागाने माझा हात जोरात पकडला आणि ओरडत म्हणाला की तू कोण आहेस माझ्या फोनवर बोलणारी? मी थरथरत उत्तर दिलं की मी फक्त कॉल उचलला होता, एवढंच. हे ऐकताच त्याने मला इतक्या जोरात ढकललं की मी मागे जाऊन थेट भिंतीवर आपटले. पुढच्या क्षणी त्याचा हात माझ्या चेहऱ्यावर आला. तो जोरात ओरडला की तुझ्या मर्यादेत राहा नम्रता. मी तुला सहन करतोय, पण अशा वागणुकीला अजिबात सहन करणार नाही. मी तिथे जमिनीवर बसले आणि जोरजोरात रडू लागले. चेहरा हातांनी झाकला होता आणि डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. पण आता कुणाला काही सांगण्यासारखं काहीच उरलं नव्हतं. अजय खोलीतून बाहेर गेला आणि दार जोरात आपटून बंद केलं. पुढच्या सकाळी माझी सासू खोलीत आली. माझ्या सुजलेल्या चेहऱ्याकडे पाहून ती खदखदून हसली आणि म्हणाली की हो, शेवटी अजयला कळलं तर खरं तुला कसं मुठ्ठीत ठेवायचं ते. मी हळू आवाजात म्हणाले की आई, मी काही चुकीचं केलं नव्हतं. ती तडकाफडकी म्हणाली की बस, आता काही तक्रारी करू नकोस. आम्ही तुझ्यावर उपकार केलेत हे कायम लक्षात ठेव. मी पूर्णपणे गप्प बसले, कारण आता काहीही स्पष्टीकरण देण्यात काहीच अर्थ उरला नव्हता. एके दिवशी जेव्हा मी कपडे धुवून बसले होते, माझ्या सासूने पाहुण्यांच्या खोलीतून मला आवाज दिला आणि म्हणाली की नम्रता इथे ये. मी त्यांच्याकडे गेले तर तिथे 2 स्त्रिया बसल्या होत्या. कदाचित त्या त्यांच्या नातेवाईक होत्या. माझ्या सासूने सांगितले की ही आहे आमची सून नम्रता. चेहरा छान आहे, पण नशीब काय करणार, तिच्या घरात येतात सगळं काही बिघडलं. एक स्त्री डोकं हलवत म्हणाली की याचा अर्थ असा की तुमच्या सुनेचे पावलं तुमच्यासाठी शुभ नाहीत. ज्या क्षणी आली त्या क्षणी सगळं काही नेलं. मी पलटून तिथून बाहेर आले. आता माझ्याबद्दल सर्वांची मते एकसारखी होऊ लागली होती, शांत, अभागी आणि दोषार्य. रात्री अजय आला. मी दरवाजा उघडला. तो थेट आत आला आणि बूट जोरात जमिनीवर टाकले. मी जेवण वाढले, पण त्याने प्लेटकडेही हात लावला नाही. तो म्हणाला की मला भूक नाही. मी म्हणाले की काहीतरी खा ना, सकाळपासून काही खाल्लं नाहीस. त्याने ओरडत सांगितलं की नम्रता, तू माझी आई नाहीस, सतत मला टोकू नकोस. मी प्लेट परत घेऊन दरवाजा बंद केला आणि चुपचाप अंधारात बसले. काही दिवसांनी अजयचा मित्र आला एक फाईल देण्यासाठी. निघताना म्हणाला की वहिनी, अजय सध्या खूप रागात असतो, रात्रीही बाहेर राहतो, सगळं ठीक आहे ना? मी फक्त हसून डोकं हलवलं आणि म्हणाले की हो, सगळं ठीक आहे. कदाचित त्याला समजलं की सगळं ठीक नाहीये, पण त्याने काहीही म्हटलं नाही. एका संध्याकाळी मी कपडे वाळवत होते तेव्हा अजय फोनवर जोरात बोलत होता. म्हणाला की किती वेळा सांगितलंय की रात्री कॉल करू नकोस, घरात खूप त्रास होतो. हो ठीक आहे, उद्या भेटू. फोन बंद केल्यावर मी काही विचारलं नाही, फक्त नजर टाकली आणि विचारलं की कोण होती. तो मला पाहत हसला आणि म्हणाला की काय तपासणी सुरू केली आहेस? मी सांगितले की नाही, फक्त विचारलं. तो म्हणाला की लक्षात ठेव, जेव्हा स्त्री पतीच्या सावल्या पाहू लागते तेव्हा तिची इज्जत हरवते. एवढं सांगून तो शांत झाला आणि मीही शांत राहिले. माझ्या सासूचं वर्तन आणखीन कठोर झालं. कधी म्हणायची की तुझ्यामुळे माझ्या घराची शांतता बिघडली, तर कधी म्हणायची की अजयची अवस्था बघितली आहेस का, तुझ्यामुळे किती वाईट झाली. आता मी फक्त सगळ्यांसाठी एक अस्तित्व होते, जे प्रत्येक वेदनेचं लक्ष ठरत होते, प्रत्येक आरोपाची भिंत होती. दिवस जसजसे जात होते, माझी घरातली ओळख फक्त सावलीसारखी राहिली होती. ना माझा काही हक्क होता, ना माझा आवाज. माझ्या सासूचे शब्द आता फक्त कडवटच नव्हते, तर विषाने भरलेले होत चालले होते. माझी नणंद जेव्हा घरात येत असे, तिच्या बोलण्यात नेहमीच तीच ताणलेली नफरत असायची, जी कदाचित तिला माझ्या सासूकडून वारस हक्काने मिळाली होती. एकदा मी स्वयंपाकघरात डाळीत तडका लावत होते, तेव्हा माझी नणंद दरवाजाजवळ टेक लावून उभी राहिली. म्हणाली की वहिनी, ऐकलंय तुम्ही रात्री जागत राहताय, काही जाप करता का किंवा जादूटोणा करताय? मी थोडी चकित झाली आणि म्हणाले की नाही, फक्त झोप येत नाही. ती म्हणाली की अरे, झोप कशी येईल, जेव्हा मनात चालाकी असेल तेव्हा मन कसं झोपू देईल? तिच्या आवाजात ताणलेले विष ओतले जात होते. तेव्हा माझी सासूही तिथे येऊन म्हणाली की मी तर आधीच सांगितलं होतं की ही मुलगी सरळ नाही. जेव्हापासून ही अजयच्या जवळ आली,
सगळं उलटं होतंय. घराची शांतता, व्यवसाय आणि तुझ्या वडिलांची सुरक्षा सगळं यामुळे संकटात आहे. मी डोळे खाली केले. आता मनात कोणतीही प्रतिक्रिया निर्माण होत नव्हती. फक्त हे सगळं ऐकून शांत राहणं हीच माझी सवय झाली होती. त्या संध्याकाळी अजय घरी उशिरा आला. त्याच्या चेहऱ्यावर थकवा आणि राग दोन्ही स्पष्ट दिसत होते. मी त्याला पाणी दिलं तेव्हा तो म्हणाला की दररोज नवं संकट येते. कामगार संपावर गेले आहेत आणि कर्ज देणारे सतत फोन करतात. मी हळूच म्हणाले की काहीतरी समजदार व्यक्तीशी बोलून सल्ला घेऊ शकाल का? तो माझ्याकडे घुरत बघत म्हणाला की तुला काहीच माहिती नाही. तुझं काम फक्त स्वयंपाक सांभाळणं आहे. मला जास्त ज्ञान देऊ नकोस. दुसऱ्या दिवशी माझ्या सासूने माझ्या गळ्यात काळा धागा घालून दिला. मी विचारले की आई, हे सगळं काय आहे? सगळं ठीक आहे ना? तिने मला विचित्र नजरेने बघितलं आणि म्हणाली की तुझ्या परिणामापासून बचाव करण्यासाठी हा नजर धागा आहे आणि तुझ्या काळ्या सावल्यांपासून बचाव करण्यासाठी देखील. माझी नणंद हसली आणि म्हणाली की आई, हिला देखील एक तांब्या पाणी देऊन गुपचूप घराबाहेर फेकून द्यावं. कदाचित त्यामुळे हिचा जादू संपेल. हे ऐकून माझा श्वासच थांबला होता. आता जादूगरणी म्हणणं त्यांच्या रोजच्या दिनचर्येचा भाग बनला होता. मला वाटत होतं की ती एखादी दिवशी खरंच मला एखाद्या बाबाकडे घेऊन जाईल. एक दिवस मला माझ्या मावशीचा फोन आला आणि हृदयाला थोडासा दिलासा मिळाला. त्यांचा आवाज अजूनही प्रेमाने भरलेला होता. त्याने विचारलं की नम्रता बाळा, कशी आहेस? मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाही आणि फक्त एवढंच म्हणाले की मावशी, काहीही चांगलं नाहीये. त्यांनी सांगितलं की मी येते. मी म्हणाले की नाही, फक्त तुमचा आवाजच पुरेसा आहे आणि कदाचित हीच माझी चूक होती. पुढच्या दिवशी मावशींच्या पतींचा म्हणजे काकांचा फोन आला. ते म्हणाले की आता यापुढे तुझ्या मावशीशी बोलू नकोस. तू तुझ्या आयुष्यात सुखी राहा. माझ्या घराकडे परत बघण्याचा प्रयत्न करू नकोस. माझ्या मावशीशी संपर्क कायमचा संपला. माझा गेलेला वेळ देखील माझ्यापासून घेतला गेला होता. आता माझे दिवस शांततेत जात होते. एक दिवस मी ऐकले की माझी सासू एका स्त्रीशी बोलत होती. म्हणत होती की उद्या बाबा आपल्याकडे येत आहेत. ते या मुलीवर आपला जादू करतील. पाहू कोणत्या मार्गाने ही हे सगळं करत आहे. बाबा घरात आले, शांत बसले आणि मला त्यांच्या समोर बसवले. त्यांनी काही मंत्र वाचले आणि माझ्या माथ्यावर श्वास टाकला. मग म्हणाले की ही मुलगी खूप भारी आहे. तिच्या कुंडलीत गहन दोष आहे. माझ्या सासूने लगेच सांगितलं की आम्ही तर आधीच सांगितलं होतं की ही अपशकुनी आहे. आता बाबांनी सांगितलेलंही माझ्या विरुद्ध पुरावा ठरलं होतं. कधी कधी अजयचा फोन वाजत असे आणि तो बाहेर निघून जात असे. मी विचारायचे की कुठे जात आहे, तर तो टाळायचा आणि म्हणायचा की काही काम आहे. तुला काय फरक पडतो, मी कुठेही जाईन. एक दिवस मी किचनमध्ये चहा बनवत असताना माझ्या सासूला फोनवर कुणाशी तरी बोलताना ऐकलं. ती म्हणाली की हो, ती माझ्या मुलाची पत्नी आहे. फक्त तिचा चेहरा चांगला आहे, अन्यथा तिने सगळं नासधूस केलं आहे. माझा मुलगाही फार त्रस्त झाला आहे. काही दिवसात तिला सोडेल. त्यांचे बोलणं ऐकून मला स्वतःच्या ओळखीवर शंका वाटू लागली. पण मला ठाऊक होतं की या गोष्टींच्या मागे खरी समस्या होती अजयची दुर्लक्षता, माझ्या सासूची विषारी भाषा आणि मावशीशी अधुरी चर्चा. या सर्व घटनांचा सलग प्रवाह होता. आता कोणताही दिवस असा जात नसे की माझ्या मनाला दुखापत होणार नाही. कधी जेवणात मीठ कमी झालं तर आणि जर कधी कपडे उशिरा धुतले तर, तेव्हा कोणतं काम त्यांच्या मनासारखं झालं नाही तर, प्रत्येक गोष्टीवर आरोप आणि त्या आरोपांमुळे माझं मन आतून तुटत होतं. पण तरीही मी अजून जिवंत होते. दुसऱ्यांचे टोमणे सहन करण्यासाठी, दुसऱ्याच्या निराशेचा भार उचलण्यासाठी. मला ठाऊक होतं की हा अंधार आता आणखी गडद होणार आहे. कारण या घरात माझ्या पतीच्या आयुष्यात माझ्यासाठी फक्त एकटेपण राहिलं होतं आणि आरोप सकाळपासून सुरू होत होते. एक दिवस मी किचनमध्ये पीठ मळत होते तेव्हा माझ्या सासूने जोरात भांडं टेबलवर मारलं आणि म्हणाली की ही काय भाजी बनवली आहे? या मुलीला मीठ किती टाकायचं हे माहीत नाही. कामातही दिवसेंदिवस चुकीचे वागणे वाढत आहे. मी हलकेच म्हणाले की आई, चव योग्य नाही वाटली तर मी दुसरी भाजी बनवते. त्यांनी हात उचलला आणि माझ्या खांद्यावर जोरात मारलं. म्हणाली की आता तुझं तोंडसुद्धा चालू लागलं आहे. जेव्हापासून तू इथे आली आहेस विषारी परिस्थिती सुरू आहे. माझ्या मुलाचा व्यवसाय नासधूस झाला, घर नासधूस झालं, शांतताही नष्ट झाली. मी शांत राहिले, डोळ्यात अश्रू, पण तरीही मी स्वतःवर नियंत्रण ठेवले.
माझी नणंद हसत म्हणाली की आई, तिच्यावर बोलण्याचा काही फरक पडला का? जोपर्यंत कुण्या बाबाकडे नेऊन उपचार केले जात नाही तोपर्यंत ही इथेच राहणार आहे. माझ्या सासूने भांडे उचलून माझ्याकडे फेकले. ते भांडं जमिनीवर पडलं आणि आवाज झाला. ती म्हणाली की चल इथून बाहेर जा. ती रागावलेली होती आणि म्हणाली की आजपासून मी तुझा चेहराही पाहणार नाही आणि नाही तुझा अपशकुनीपणा सहन करणार. मी मागे हटले. तिच्या हातात लाकडी दंडा होता. तिने जोरात माझ्या कमरेवर मारले आणि म्हणाली की आत्ताच माझ्या घरातून बाहेर जा. त्या क्षणी मी रडत म्हणाले की आई, मी कुठे जाईन? माझं कोणीही नाही. मी हात जोडले. ती म्हणाली की नरकात जा, पण माझ्या दारात पुन्हा कधीही दिसू नकोस. तिने माझा हात पकडून दरवाजाच्या दिशेने मला ओढत नेलं. दरवाजा उघडला तर मोहल्ल्यातील स्त्रिया समोरून जात होत्या. मी थोडी लाजलेली हिचकिचत होते, पण माझ्या सासूने मला जोरात धक्का दिला आणि म्हणाली की अपशकुनी स्त्री, माझ्या घरातून बाहेर जा. मी जमिनीवर पडले. हात जखमी झाला आणि कपाळातून रक्ताचे थेंब पडत होते. आसपासचे लोक थांबले, पण कोणी पुढे आलं नाही. त्या क्षणी एक आवाज ऐकू आला, आई, तुम्ही काय करत आहात? हा माझा दीर महेश होता. तो धावत माझ्या जवळ आला, मला आधार दिला आणि म्हणाला की वहिनी, तुम्ही ठीक आहात ना? मी थकलेल्या आवाजात म्हणाले की हो, मी ठीक आहे. महेशने माझ्या सासूंकडे बघितले आणि म्हणाला की हे काय चाललंय? तुम्ही वहिनींना का मारलं? यांना सरळ गल्लीत ढकललं. लोक सगळं पाहत आहेत. माझी सासू जोरात ओरडली की मागे हट, माझ्या मार्गात उभा राहू नकोस. या मुलीने सगळं नष्ट केलंय. तुझ्या भावाचं आयुष्य तिच्यामुळे उद्ध्वस्त झालं. आता आपल्या घराचाही नाश करत आहे. महेशने माझ्या कपाळावरून रक्त पुसले आणि म्हणाला की आई, थोडी लाज ठेवा. सगळं नष्ट झालं आहे तर ते तुमच्या वागण्यामुळं झालं आहे. वहिनीची काही चूक नाही. ती शांतपणे सगळं सहन करत आहे. माझी सासू म्हणाली की हो हो, हिने आता तुझ्यावरच जादू केली आहे. ही जादूगरनी तुला जाळ्यात अडकवत आहे. तूही रोज तिच्या खोलीत दिसत आहेस. तुम्हा दोघांमध्ये काय चाललंय? हे ऐकून महेशचा चेहरा पांढरा झाला. तो म्हणाला की आई, तुम्ही काय म्हणत आहात? तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कुणावर आरोप लावत आहात? ही माझी वहिनी आहे. माझी सासू म्हणाली की मी सगळं जाणते. एक दिवस सगळं समोर येईलच. तुझ्यासारखे दीर आता फक्त दीर राहिले नाहीत. महेशने मला आधार दिला आणि म्हणाला की वहिनी, चला आत. मी हळू आवाजात म्हणाले की नाही महेश, मी आता इथे राहू शकत नाही. मला रोखू नकोस. तो म्हणाला की वहिनी, तुझा दुसरा काही ठिकाणा नाही आणि तू अशा अवस्थेत कुठे जाशील? मी नरम स्वरात म्हणाले की इतकं सहन होऊ शकत नाही. तो ठामपणे म्हणाला की मी पाहीन की कोण तुम्हाला या घरातून बाहेर काढता येते. तो माझा हात धरून मला आत घेऊन गेला आणि आसपास मोहल्ल्यातील लोक अजूनही दरवाजाजवळ उभे राहून पाहत होते. माझी सासू महेशचा हात झटकण्याचा प्रयत्न करत म्हणाली की सोड तिला महेश. महेश रागाने म्हणाला की आता काहीही बोलू नका. मी देखील माझ्या वडिलांच्या संपत्तीचा भागीदार आहे आणि हे घर माझंही आहे, माझ्या वडिलांचंही आहे. जर या घरात कुणाला हक्क असेल तर वहिनीला देखील आहे. माझी सासू शांत झाली. मी आत गेले आणि जिथे पूर्वी माझी जागा होती तिथे बसले. माझं हृदय जणू थांबल्यासारखं झालं. माझी नणंद शांतपणे मोबाईलवर काही संदेश टाकत होती. नक्कीच तो संदेश माझ्या पतीला गेला असेल. काही वेळाने अजय घरात आला आणि थेट माझ्या जवळ आला. म्हणाला की हे सगळं काय चाललंय? महेशने त्याला सगळं सांगितलं. अजय फक्त शांतपणे ऐकत राहिला. मग अजय आपल्या आईकडे वळून म्हणाला की आई, तुम्ही खरोखर नम्रतावर हात उचलला, तिला गल्लीत ढकललं. तुम्ही असे कसे करू शकता? माझी सासू म्हणाली की हो, कारण ही सगळी नष्ट करत आहे आणि आता हिने तुझ्या भावाचंही मन जिंकलं आहे. अजयने एक नजर माझ्यावर टाकली. मी शांत बसले होते. माझा चेहरा सुजलेला होता, डोळे लालसर होते. अजय काही क्षण शांत राहिला, मग हळू आवाजात म्हणाला की हे सगळं चुकीच्या दिशेने जात आहे. महेश म्हणाला, अजून वेळ आहे भावा. स्वतः पहा कोण तुमच्या बाजूने आहे आणि कोण विरुद्ध. अजयने नजर खाली केली. माझी सासू उच्च आवाजात म्हणाली की बस करा तुम्ही दोघं या मुलीच्या बाजूने उभे राहून माझ्या तोंडावर तमाचा मारत आहात. मी हळू उभी राहिले आणि म्हणाले की मी आता इथे राहू शकत नाही. महेशने माझ्याकडे बघितले आणि म्हणाला की वहिनी, आता तुम्ही एकट्या नाहीत. मी पाहीन की कोण तुम्हाला या घरातून बाहेर काढतो.
त्या दिवशी माझं सगळं काही बदलून गेलं. घरात आता शांतता नव्हती, उलट विश्वासाची भिंत उभी राहिली होती, ज्याच्या दोन्ही बाजूंना नातेवाईक शांतपणे उभे होते. घराच्या हवेत पूर्णपणे विष मिसळले होते. महेशने माझ्या हक्कासाठी बोलल्यानंतर माझ्या सासूच्या डोळ्यांमध्ये फक्त उद्देश उरला होता, मला या घरातून बाहेर काढणे कोणत्याही किमतीला. आणि आता ती कोणताही दुसरा मार्ग न घेता आरोपांचा सर्वात घाणेरडा शस्त्र वापरण्यास तयार होती. दुपारी महेश बाहेरून आला. त्याच्या हातात काही कपडे होते जे मला वॉशिंग मॅनकडे द्यायचे होते. तो थेट माझ्या खोलीत आला, जिथे मी खोलीची साफसफाई करत होते. म्हणाला की वहिनी, हे कपडे वॉशिंग मॅनकडे द्या संध्याकाळपर्यंत. तो कपडे ठेवून पलटत होता की दरवाजावर माझी सासू उभी होती. तिचे डोळे लाल होते आणि चेहऱ्यावर ताणलेले टोमणे होते. ती म्हणाली की वा, दिवस रात्र एकमेकांना गुपचूप भेटताय तुम्ही दोघं. आता तुम्हाला घरातील लोकांचा विचारच राहिला नाही. महेश थोडा थक्क झाला. म्हणाला की आई, तुम्ही हे काय म्हणत आहात? मी फक्त वहिनीला कपडे देण्यासाठी आलो होतो. माझ्या सासूचा आवाज जोरात झाला. ती म्हणाली की कपडे बंद दरवाजाच्या मागे दिले जात आहेत. मी सगळं पाहते. बऱ्याच दिवसांपासून तुमच्या दोघांच्या नजरांवर लक्ष ठेवलंय. तुम्ही सतत या खोलीत का येतात? मी शांत उभी राहिले. म्हणाले की आई, तुम्ही आमच्यावर चुकीचे आरोप लावत आहात. ती ओरडली की चूप राहा, आता तोंड उघडू नकोस. या निष्काळजी मुलीने माझ्या दोन्ही मुलांना बिघडवलंय. महेश पुढे येऊन म्हणाला की आई, थोडी लाज बाळगा. तुम्ही अति करत आहात. जो आरोप तुम्ही लावत आहात तो कोणत्याही आईस शोभत नाही. माझी सासू ओरडली आणि माझी नणंद धावत येऊन म्हणाली की काय झालं आई? माझी सासू म्हणाली की सगळं काही नष्ट झालंय मुली. ती रडत राहिली आणि पुढे म्हणाली की मी तुझ्या वहिनीला आणि तुझ्या लहान भावाला रंगेहात पकडला आहे. माझी नणंद मला रागाने पाहत म्हणाली की मी तर पहिल्यापासूनच सांगत होते की ही सरळ बाई नाही. खोलीचा दरवाजा जोरात उघडला. अजय आत आला. त्याचा चेहरा रागाने लालसर झाला होता. त्याने उंच आवाजात विचारलं की हे सगळं काय चाललंय? माझी सासू पुढे येऊन म्हणाली की मुला, डोळ्यांसमोर जे घडलं ते सांगण्याची काय गरज आहे? मी पाहिलंय, तुझी पत्नी महेश सोबत खोलीत एकटी होती. अजयचा चेहरा थंड झाला. त्याने एक नजर मला आणि एक नजर माझ्या धीराला पाहिलं. तो माझ्याकडे येऊन म्हणाला की हे खरं आहे का? मी म्हटलं की देवाशपथ, हे सगळं खोटं आहे. महेश फक्त माझ्या खोलीत कपडे देण्यासाठी आला होता. माझ्या पतीने ओरडून म्हटले की शांत बस. मी नजर खाली केली. जणू सत्याकडे पाहणं सोपं नाही. पुढे काय झालं? मला घरातून बाहेर फेकण्यात आलं. मी बेशुद्ध झाले. जागे झाल्यावर पाहिलं की मी रुग्णालयात आहे. परिचारिकेने मला पाणी दिलं आणि म्हणाली की तुम्ही बरंच काही सहन केलं, पण आता सांभाळण्याची वेळ आली आहे. 2 दिवसांनी एक स्त्री आली. मऊ आवाजात म्हणाली की आम्ही तुमच्यासाठी शेल्टर होमची व्यवस्था केली आहे. तिथे पूर्ण सुरक्षितता मिळेल आणि नवीन सुरुवातसुद्धा होईल. मी शांत राहिले. आता निर्णय माझ्या हातात नव्हता, परिस्थितीनुसार होत होता. शेल्टर होमचा दरवाजा हळूहळू उघडला. शांत रस्त्यावर भिंतीवर काही अपूर्ण स्वप्नांची छायाचित्रे होती. खोलीत मला एक पलंग दिला गेला. बाजूच्या पलंगावर बसलेली स्त्री हसत म्हणाली की येथील नवीन रहिवासी, तुमचं नाव काय आहे? मी हळूच म्हटले की नम्रता. ती म्हणाली की मी पल्लवी आहे. येथील प्रत्येकाचा भूतकाळ गुंतागुंतीचा आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, येथे कोणीही कोणालाही अपशकुनी नाही म्हणत. रात्र मी शांतपणे छताकडे बघत घालवली. झोप काही दिवसांपासूनच माझी शत्रू बनली होती. दुसऱ्या सकाळी शालिनी मॅडम, ज्यांच्यावर शेल्टर होमच्या जबाबदाऱ्या होत्या, माझ्या जवळ आल्या आणि म्हणाल्या की नम्रता, जर तुला हवं असेल तर तू येथे काही काम करू शकतेस. आम्ही फॅक्टरीशी बोललो आहोत. मेहनत केलीस तर स्वतःच्या पायावर उभी राहू शकशील. मी पहिल्यांदा स्वतःला विचारले की मी पुन्हा काही बनू शकते का? उत्तर स्वरूप शांतता होती, पण एक हलकी मान्यता होती जी मनाला दिलासा देत होती. 2 दिवसांनी मला एक कापडाची फॅक्टरी दाखवण्यात आली. तिथे अनेक लोक होते, पण वातावरण खूप योग्य वाटत होतं. पहिल्यांदाच मला असं जाणवलं की मी काही काम करण्यायोग्य आहे. माझं काम कपडे कापण्याचं होतं. आकार एकसारखा असावा आणि वेळेचं पालन करावं, असे पर्यवेक्षक म्हणाले. माझे हात थरथरत होते, पण मी होकार दाखवला. सुरुवात कठीण होती. हात थरथरत होते, मान दुखू लागली,
पण मी रोज वेळेवर जात होते, परत येत होते आणि शांतपणे विश्रांती घेत होते. एक दिवस पल्लवीने विचारले की कसं वाटत आहे. मी म्हणाले की शरीर दुखत आहे, पण मन थोडं हलकं होत चाललंय. फॅक्टरीत काम करताना मला 1 महिना झाला होता. आता कपडे कापण्यात हात जलद चालू लागले होते. माझी हजेरीही चांगली होती. पर्यवेक्षक म्हणाले की तू मेहनती आहेस. कदाचित काही दिवसांनी तुला पुढच्या विभागात पाठवले जाईल. हे ऐकून मनात एक वेगळा अनुभव जागा झाला. जणू काही मी काहीतरी बनत आहे. शेल्टर होमची जीवनशैली वेगळी होती. तिथे प्रत्येक स्त्रीची वेगळी गोष्ट होती, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच वेदना होती. मी कुणाशी जास्त बोलत नसे, फक्त सर्वांना नमस्कार करून स्वतःच्या कामात गुंतलेली राहत असे. शहरातील ती गली जिथे शेल्टर होम होतं ती आता मला अजिबात परकी वाटत नव्हती. दररोज सकाळी तोच रस्ता, फॅक्टरीचा तोच दरवाजा, आज जाऊन मशीनच्या गडगडाची साखळी, सगळं रोजचं नियमित जीवन होतं. त्या दिवशी गेटवर नवीन फलक लावताना मी पाहिलं आणि माझं हृदय धडधडलं. नवीन व्यवस्था आणि कंपनीतील सर्व कामगार आपसात चर्चा करत होते की मालक बदलला आहे. काहीच कळत नव्हतं, पण ऐकायला मिळालं की नवीन मालक खूप कठोर आहे. मागील वेळी त्याने अनेकांना नोकरीतून काढलं होतं. मी शांतपणे कटिंग रूमकडे वळले. मशीनवर हात ठेवताच मनात एकच प्रश्न होता की माझ्या जागेवरही धोका आहे का. काही क्षणांनी पर्यवेक्षक आत आला. हातात एक लिफाफा होता. माझ्या जवळ येत तो म्हणाला की नम्रता, हे तुझ्यासाठी आहे, मालकांच्या वतीने. मी थोडी संकोच करत लिफाफा घेतला. सगळ्यांची नजर माझ्यावर होती. लगेच तो उघडण्याची हिंमत मला झाली नाही. काही वेळानंतर मागच्या खोलीत जाऊन दरवाजा बंद करून लिफाफा उघडला. आत एक साधा नोट होता, पण शब्दांनी जणू श्वास रोखून टाकला होता. नम्रता, मी तुला फक्त कामाच्या जागी नाही, तर जीवनात सन्मान देऊ इच्छितो, विवाहाच्या रूपात. मी वचन देतो की तुझा सन्मान, तुझा हक्क, तुझं नाव, सगळं मी जपून दाखवे. निर्णय तुझाच आहे. काही क्षण मी फक्त शांत उभी राहिले. मनात फक्त गोंधळ होता. कोण आहे हा? हे का केले जात आहे? हा नवीन खेळ आहे का? मी कागद मुठीत दाबला आणि दरवाजा उघडून थेट ऑफिसकडे निघाले. रस्त्यावर अनेकांनी माझ्याकडे पाहिलं. कदाचित माझ्या चेहऱ्यावरची गंभीरता अधिक जाणवू लागली होती. ऑफिसच्या बाहेर पोचल्यावर दरवाजा उघडला आणि टेबल, सोफा, फाईल्स आणि खुर्चीवर बसलेला तो माणूस दिसला, ज्याला पाहून माझे भानच हरपले. महेश होता तो. चेहऱ्यावर शांतता होती आणि हलकं हसूही झळकत होतं. तो म्हणाला की बस नम्रता, बस. मी विचारले की हे सगळं काय आहे? तू ही फॅक्टरी खरेदी केली आहेस का? महेश म्हणाला की हो. मी विचारले आणि हे पत्र? त्याने उत्तर दिले की हे मी लिहिलं आहे. मी पुढे सरसावून लिफाफा त्याच्याकडे फेकला आणि म्हणाले की तुला वाटलं की हे सगळं सहज आणि सोपं होईल का? महेशने लिफाफा उचलला आणि एक खोल श्वास घेतला. म्हणाला की नम्रता, मी जाणतो तुझ्या जीवनात अनेक फसवणुकीचे प्रसंग आले आहेत. मी कुठलाही दावा करत नाही, फक्त मी सगळं सुधारू शकतो. पण मला हेही हवं आहे की तुला माहिती असावं की तू एकटी नाहीस. मी म्हणाले की तुम्हाला माहिती आहे का लोक काय म्हणतील? त्याने उत्तर दिलं की लोक नेहमी काहीतरी म्हणतच राहतात, पण सन्मान फक्त तोच देऊ शकतो जो स्वतः सन्मानाचा आहे. आणि मी तुला तो सन्मान देऊ इच्छितो जो तुझ्याकडून हिसकावला गेला होता. मी खुर्चीवर बसले. मनात भार तर फार होता, पण तोंडावर प्रश्नांची माळ होती. मी म्हणाले की तुला अंदाजही आहे का की मी काय ऐकले आहे? माझ्या व्यक्तिमत्वावर संशय दाखवण्यात आला आहे आणि तुझ्या नावाने माझा संदर्भ जोडला होता. आता तू स्वतः हे करून जगाला दाखवू इच्छितो की मी पवित्र आणि सक्षम आहे. महेश म्हणाला की नाही, मी फक्त माझं नाव देऊन जगाला दाखवू इच्छितो की तू शुद्ध आहेस आणि सर्वात महत्त्वाचं, तू सक्षम आहेस. मी नजर बाजूला वळवली. समोरच्या भिंतीवर एक कॅलेंडर हवेने हलत होतं. मी म्हणाले की मी लगेच निर्णय घेऊ शकत नाही. महेश म्हणाला की तुला वेळ घेण्याची गरज नाही नम्रता. हे जीवन आहे. ना करणे ना नाकारणे यापेक्षा महत्त्वाचं आहे तुझं स्वतःचं अस्तित्व. जर तुला माझी साथ हवी असेल तर मी हा दरवाजा नेहमीच उघडा ठेवी. मी हळूवार उठले आणि दरवाजाकडे गेले. हात दरवाजाच्या हँडलवर ठेवला.
मग मागे वळून म्हणाले की महेश, तुला खरंच वाटतं की मी माझं जीवन सन्मानाच्या पात्र आहे? त्याने पलटून उत्तर दिलं की तुझा शांतपणा, तुझं धैर्य, तुझ्या जखमा हेच तुझे खरे सन्मान आहे. आणि मी फक्त एक साथीदार बनू इच्छितो, रक्षण करता नाही. मी काही बोलू शकले नाही, फक्त दरवाजा उघडला आणि बाहेर पडले. सूर्य अजूनही तसेच चमकत होता, जणू काही बदल झालाच नाही. पण माझ्या हृदयात शांत पण हलकी हलचल होती. कदाचित ही नव्या जीवनाची सुरुवात होती. कदाचित अजून निर्णय बाकी होता. फॅक्टरीच्या ऑफिसमधून बाहेर पडताना माझे पाऊल स्वतःहून थांबले. एका क्षणी मला वाटले की मी कुठेतरी दूर पळून जावे, जिथे कोणी ओळखणार नाही, जिथे कोणी प्रश्न विचारणार नाही की तू कोण आहेस, कुठून आलीस आणि तुला प्रत्येक दरवाजावरून का धक्का दिला गेला. पण मी पळू शकले नाही. महेशचे शब्द कानात अजूनही गुंजत होते. मी तुला सन्मान देऊ इच्छितो, मी तुझा रक्षक होऊ इच्छित नाही. दुसऱ्या दिवशी रोजसारखा दिवस गेला. मी रोज फॅक्टरीला जात होते. मशीनच्या गडगडाटात माझा मन गमावून बसत असे. पण प्रत्येक वेळी जेव्हा मालकाचा ऑफिस समोर येत असे, तेव्हा माझ्या नजरा स्वतःहून खाली वळत होत्या. सुपरवायझर एके दिवशी आला आणि म्हणाला की नम्रता, तुला मालक बोलवत आहे. हृदय जणू गळ्यात अडकले. मी शांतपणे उठले आणि ऑफिसकडे गेले. दरवाजा उघडला तर महेश आपल्या जागी बसलेला होता. यावेळी तो उभा राहिला नाही, फक्त नजर उचलून म्हणाला की बस. मी खुर्चीवर बसले. दोन्ही हात आपसात जुळलेले होते. त्याने विचारले की तू चिंतेत दिसतेस. मी नजर वर उचलली नाही, फक्त म्हणाले की थकले आहे. तो म्हणाला की नम्रता, मी जाणतो माझ्या शब्दांनी तुला डिस्टर्ब केलं आहे, पण मी कोणताही भावनिक निर्णय घेत नाही. मी तुला वर्षांपासून पाहतोय. तुझा शांतपणा, तुझा अंदाज, तुझं धैर्य सगळं मला दिसत आहे. मी हळू आवाजात म्हणाले की महेश, हे सगळं फार लवकर आहे. त्याने उत्तर दिलं की नाही, हे उशिराने आहे. मला तो दिवस आठवतो जेव्हा तुला घरातून बाहेर काढल्या गेले. मी आईशी वाद केला, भाऊकडून मार खाल्ला, पण तुला जाऊ दिलं. मी त्यावेळेसही काहीतरी करायला इच्छित होतो, पण तू म्हणालीस की थांबवू नकोस. तुझ्या कारणामुळे हे सगळं घडलं. ते शब्द अजूनही माझ्या हृदयात तिरमिरीत राहतात. मी शांत राहिले. एका क्षणासाठी नजर त्याच्या डोळ्यात टाकली, जिथे कोणती मागणी नव्हती, फक्त विश्वास होता. त्याने सांगितले की तुला माहिती आहे का, मी इथून अमेरिकेला परत जाऊ शकलो असतो. माझ्याकडे सर्व काही होते, पण मी ते सर्व सोडून आलो, फक्त हे दाखवण्यासाठी की तू एकटी नाहीस आणि तू निर्बळ नाहीस. मी प्रश्न केला की दुनियेला काय वाटेल महेश? ते जे आधीच आरोप केले आहेत, आता त्यांचे सर्व आरोप खरं सिद्ध होणार आहेत. महेशच्या आवाजात थोडी सक्ती होती. तो म्हणाला की दुनिया नेहमी काहीतरी म्हणतेच, पण आपण आपले जीवन इतरांच्या तोंडावर चालवले तर कधीही शांती मिळणार नाही. मी इच्छितो की तू माझ्यासोबत एक नवीन जीवन सुरू करावं, माझ्यासोबत समान स्थानावर राहावं, कुठल्याही कृतज्ञतेच्या आधारावर नाही. मी हळू सांगितले की महेश, मी तुटलेली आहे. तो म्हणाला की मी काही जोडणारा नाही, फक्त एक साथी आहे. मी हळू विचारले की तुला खरंच वाटतं की आपण हे करू शकतो? त्याने उत्तर दिलं की हो, आणि जर तूही तसे समजलेस तर आपल्याला कोणाला सफाई देण्याची गरज नाही. कक्षात शांतता पसरली. बाहेर मशिनी चालत होत्या. वेळ पुढे जात होता, पण माझ्या आत सगळं शांत झालं होतं. काही क्षणांनी महेश म्हणाला की जर तू होकार दिलास तर लग्न इथेच होऊ शकेल, साध्या पद्धतीने, फॅक्टरीच्या कर्मचाऱ्यांसमोर. ज्या सर्वांनी तुला कष्ट करताना पाहिलं आहे, तेच आपल्याला एकमेकांचे साथी म्हणून पाहतील. ही तुझी नवीन जीवनशैली असेल. मी दीर्घ श्वास घेतला आणि पहिल्यांदा डोळ्यात अश्रूऐवजी धैर्य अनुभवले. मी म्हणाले की ठीक आहे महेश, पण एक अट आहे. तो म्हणाला की काय? मी उत्तर दिले की या नात्याचा पाया फक्त सत्यावर असावा, कोणताही ढोंग नाही, कोणताही राग नाही. महेश हलक्या हसण्यासह डोळे हलवून म्हणाला की हे वचन आहे. मी उभे राहिले. हृदयात विचित्र प्रकारची मृदुता आली. जणू वर्षानंतर आतल्या कठोरतेला सैलता मिळाली. दरवाजातून बाहेर पडताना मी शेवटच्या वेळेस पलटून म्हणाले की महेश, तुझ्या शब्दांमुळे आज मला विश्वास येत आहे की सर्व काही संपलेलं नाही. त्याने हळू आवाजात उत्तर दिलं की नाही नम्रता, आता सर्व काही सुरू होणार आहे.
तो क्षण होता जेव्हा मी पहिल्यांदा माझ्या जीवनाला माझ्या निर्णयाने पुढे जाताना पाहिलं. आणि कदाचित हे माझं पहिलं पाऊल होतं स्वतःच्या जीवनाकडे. लग्न साध्या पद्धतीने फॅक्टरीच्या कर्मचाऱ्यांसमोर पार पडलं. त्या दिवशी मी काहीतरी खूप आशेने उजळत होते. महेशने लग्नानंतर हात जोडून सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. मी शांत बसले होते. त्यावेळी माझ्या अंगावर कोणता शृंगार नव्हता, पण तरीही माझ्या मनात नक्कीच एक शांतता उतरली होती. लग्नानंतर दुसऱ्या दिवशी महेश मला फॅक्टरीच्या कार्यालयाऐवजी शहराबाहेर एका साध्या पण सुंदर घरात घेऊन गेला. गाडी थांबली तर समोर पांढऱ्या भिंतीवर निळ्या खिडक्यांचा एक छोटासा बंगला दिसला. त्याने विचारले की हे घर कसं वाटलं. मी आश्चर्यचकित होऊन घर बघितलं आणि म्हणाले की हे तुमचं आहे का महेश? महेश म्हणाला की नाही, हे तुझं घर आहे. तुझ्या नवीन जीवनाची सुरुवात या ठिकाणाहून होणार आहे. मी हे घर खास तुझ्यासाठी बांधलं आहे. महाल नाही, पण प्रत्येक भिंतीत शांती आहे. मी घरात प्रवेश केला तर रिकाम्या खोल्यात एक हलकी सुगंधित हवा होती. बसायला लाकडी खुर्च्या होत्या. मी म्हणाले की हे सगळं खूप छान आहे. महेश म्हणाला की कारण मला माहीत आहे की तुला गोंधळ नाही, शांती हवी आहे. आम्ही ती रात्र घरातच घालवली. छतावर बसून चहा प्यायला. जुन्या आठवणींवर हलकी हसणारी स्मित आली आणि शांतता आमची सर्वात मोठी संवाद बनली. काही दिवसांनी मी फॅक्टरीला जाणं थांबवलं. महेश म्हणायचा की तू आराम कर, स्वतःला वेळ दे. मी वाचन सुरू केलं. बागेत झाडे लावायला लागले. खिडक्यांचे पडदे स्वतः बनवले. घर सजवण्यास सुरुवात झाली होती आणि कदाचित मीही स्वतःला पुन्हा जोडत चालले होते. एका संध्याकाळी आम्ही छतावर बसलो होतो. तेव्हा महेश म्हणाला की नम्रता, तुला स्वतःची कथा लिहिण्याबद्दल विचार करायला हवा. तुझी कथा तुझ्या शब्दात. मी हसले आणि म्हणाले की कोण वाचेल माझी कथा? महेश म्हणाला की तुझे शब्द खरे आहेत. सत्य ऐकण्यासाठी लोक नेहमीच आतुर असतात, जरी उशिरा भेटले तरी. दुसऱ्या दिवशी मी वही काढली आणि पहिल्या पानावर लिहिले, माझं नाव नम्रता आहे. प्रत्येक दिवशी मी काही ना काही लिहित राहत होते. महेश माझं कौतुक करायचा आणि अनेक वेळा चुपचाप डोळे झाकून मान हलवत म्हणायचा की हे शब्द फार अर्थपूर्ण आहेत. जीवन आता एक प्रकारे सामायिक आधार बनले होते. ज्या जखमा होत्या त्या आता फक्त निशाणी बनून राहिल्या होत्या. एका संध्याकाळी पाऊस पडत असताना मी खिडकीजवळ बसून चहा पित होते. महेश आला आणि माझ्या खांद्यावर चादर ठेवली. म्हणाला की थंडी वाजत असेल. मी म्हणाले की पावसाच्या सुगंधात काहीतरी शांती आहे. तो हसत म्हणाला की शांती तुझ्या चेहऱ्यावर दिसते. त्या दिवशी सकाळी दरवाजावर कोणीतरी ठोठावलं. मी महेशला आवाज दिला, कोणी आला आहे का? तो वर्तमानपत्र वाचत होता. उठून दरवाजाच्या दिशेने गेला. मी स्वयंपाकघरात होते. दरवाजा उघडला तर एक अनोळखी स्त्री उभी होती. पायात चप्पल नव्हती, हातात प्लास्टिकचा थैला होता. ती म्हणाली की देवाच्या नावाने काही द्या रे बाळांनो. मी तिला पाहिलं आणि जणू पावलं थांबली होती. डोळे विस्फारले आणि ओठांवर शांतता पसरली. ती माझी सासू होती. महेशने हळूच सांगितले की हो, ही तीच आहे. मी जवळ गेले पण पावले थरथरली. ती मला पाहून ओळखण्याचा प्रयत्न करत होती. काही क्षणांनी तिने थक्क होऊन म्हटले, नम्रता तू? दरवाजाजवळ आज ती स्त्री उभी होती जी कधी माझी सासू म्हणवली जायची, जिने माझ्या स्वप्नात दडपलेले शब्द ऐकवले होते आणि जिने माझ्या आत वर्षापर्यंत काटे बनून दुखवले होते. आता ती स्त्री विस्कटलेले केस आणि घाणेरडे कपडे घालून माझ्यासमोर हात पसरवून उभी होती. ती म्हणाली की नम्रता, ओळखलंस का मला? मी काही क्षण शांत राहिले. ती पुढे म्हणाली की मी ती स्त्री आहे जिने तुझ्यासोबत खूप चुकीचं केलं. मला माफ कर. ती रडत रडत जमिनीवर बसली. तिच्या आवाजात वेदना होती, डोळ्यात पश्चाताप होता. महेशने माझ्या खांद्यावर हात ठेवला. ती पुढे म्हणाली की बाळा, आता काही शिल्लक नाही. अजय तुरुंगात आहे. ज्या मुलीसाठी मी तुला घरातून काढलं तिने आम्हाला फसवलं. खरं सांगायचं तर मला आधीपासून माहिती होतं की अजयचा कोणाशी तरी संबंध आहे आणि मी त्याच मुलीला घरात आणून तुला बाहेर काढण्याची इच्छा करत होते. पण आता मला माझ्या चुकीवर फार पश्चाताप आहे. माझ्या मागे आता कोणी नाही. जी मुलगी मी नेहमी माझी मुलगी मानायचे तिच्या नवऱ्यानेही घरातून काढलं.
मी अनेक दिवस रस्त्यावर भटकत होते. आज तुझ्या गल्लीत पोचल्यावर धाडस जमवलं. माझ्यासमोर ती स्त्री बसली होती जिने कधी माझ्याकडून इज्जत हिरावून घेतली होती. आज ती स्वतः इज्जत मागायला आली होती. मी शांत राहून म्हणाले की तुम्हाला आठवतं का, जेव्हा तुम्ही मला दरवाजातून ढकललं होतं तेव्हा पाऊस पडत होता. ती शांत राहिली. कदाचित तिला आठवत होतं. मी पुढे म्हणाले की तुम्ही म्हटले होते की मी अपशकुनी आहे आणि सगळं काही नष्ट केलं आहे. आता तुमच्याकडे काय शिल्लक आहे? काहीही नाही. ती म्हणाली की नम्रता, फक्त मनात एक ओझं आहे. मी तुझ्यावर फार अत्याचार केला. महेशला देखील वाईट वागवले आणि तुझ्यावर जे आरोप केले त्याची माफी मला दे. महेश म्हणाला की आई, आम्ही तुमच्यावर बदला घेणार नाही, पण तुमच्यासाठी आमच्या हृदयात जागा आहे. माझी सासू माझ्या पायाजवळ पडली आणि म्हणाली की परमेश्वर तुम्हा दोघांना नेहमी खुश ठेवो. मी काहीही मागत नाही, फक्त स्वतःला सुरक्षित ठेवण्याची जागा हवी. महेशने तिचा हात धरला आणि म्हणाला की आज आम्ही तुम्हाला आसरा देणार आहोत, ज्यांना तुम्ही कधीतरी घरातून बाहेर काढलं होतं. आम्ही तिला आधार दिला आणि आत बसवलं. मी तिला पाणी दिलं. महेशने गरम कपडे काढले. रात्री महेश लॉनमध्ये माझ्यासोबत बसला आणि म्हणाला की वेळ ही खूप ताकदवान आहे. माझ्या पहिल्या पतीने जेव्हा मला घरातून काढलं तेव्हाच मला घटस्फोट दिला होता आणि आता तो तुरुंगात राहून आपल्या कर्मांची शिक्षा भोगत आहे. त्याला समज आली आहे. अजयचा घमंड, त्याची बेवफाई सर्व परत त्यांच्यावरच आलं आहे. 2 दिवसानंतर माझ्या सासूची तब्येत बिघडली. मी औषध दिलं, तिची सेवा केली. ती वारंवार म्हणाली की तू अपशकुनी नव्हती नम्रता, आम्ही स्वतःच बदकिस्मत होतो की तुला समजू शकलो नाही. मी फक्त एवढंच म्हटलं की फक्त आता शांततेत राहा, गेलेले दिवस विसरून जा. रात्री रमेश भाज्या घेऊन आला आणि माझी सासू म्हणाली की बाळा, मी तुला फार वाईट वागत होते. तुझ्या व्यक्तिमत्वावर शंका केली, तुझ्यावर आरोप केले, तरीही तू माझी साथ सोडली नाही. महेश म्हणाला की आई, जे नातं रक्ताने बनलेलं नाही ते चुकीच्या गोष्टींमुळे संपत नाहीत, फक्त वेळ लागतो. महेश माझ्या सासूचा सावत्र मुलगा होता, म्हणूनच तिने त्याच्यावर सहज आरोप लावले आणि आपल्या सख्ख्या मुलाच्या चुका नेहमीच लपवल्या आणि त्याचे कौतुक केले. त्या रात्री आम्ही सगळे मिळून एकत्र बसून जेवलो. तीच ती बाई जी कधी काळी मला हात लावायलाही नकार द्यायची, माझ्यासोबत जेवायलाही नकार द्यायची, आज माझ्या हातची बनवलेली चहा पीत होती. मला माहीत होतं की माफ केल्याने गेलेल्या काळातील जखमा नाहीशा होऊ शकत नाही, पण नवीन आयुष्याची सुरुवात नक्कीच होऊ शकते. काही आठवड्यांनी महेश म्हणाला की नम्रता, मला वाटतं तू तुझा तो विषय पूर्ण कर जो तू लिहायला चालू केला होतास. ती फक्त तुझी कथा नाही, तर त्या प्रत्येक स्त्रीचा आवाज आहे जी सत्यासोबत जगू शकते. मी मान हलवली आणि म्हणाले की या कथेसाठी मी विषय ठरवला आहे. महेशने विचारलं की काय? मी हसत म्हणाले की इज्जत देणारेच खरे इज्जतदार असतात. आम्ही दोघेही हसलो. त्यात संध्याकाळी मी माझं वहीचं पहिलं पान पुन्हा उघडलं आणि खाली लिहिलं की हे त्यांच्यासाठी जे तुटल्यानंतर पुन्हा उभं राहण्याचं धाडस ठेवतात आणि त्यांच्यासाठी जे समजतात की ताकद फक्त मारण्यात असते. दारावर लटकणारी जुनी जड घंटा आता शांत होती. घरात कुठलाही गोंधळ नव्हता, फक्त तो शांततेचा अनुभव होता, ज्याचं वचन महेशने लग्नाच्या वेळी दिलं होतं. आता आम्ही सगळ्यांना माफ केलं होतं आणि कदाचित स्वतःलाही. शेवटी खरं तर इज्जत देणारेच खरे इज्जतदार बनतात आणि सत्य नेहमीच काळाच्या प्रवाहात स्वतःला सिद्ध करतं. द्वेष काळानुसार क्षणिक ताकद देतो, पण माफी नेहमीच मन जिंकून घेते. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.